तिकडे कोल्हापूरमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे ती आता आपण पाहूया। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात आता ओसरलाय। नद्यांची पाणी पातळी रात्रीपासून आता स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळची दृश्य सकाळी 8:30 वाजताची खरं तर पंचगंगा इशारा पातळीजवळ कालपासून वाहती आहे। मात्र पावसाचा जोर जर वाढला तर निश्चितच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा पाऊस काहीसा आता कमी झालाय। रात्रीपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी आता अवघ्या 2 इंचानं वाढलेली पाहायला मिळते। काय नेमकी कोल्हापूरमधली परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। प्रताप, काय नेमकी कोल्हापूरमधली सगळी पावसाची परिस्थिती आहे? सध्या आपल्या एकंदरीत भागामध्ये पाऊस थोडा कमी झाल्याचं चित्र या दृश्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। गेल्या 24 तासामध्ये ज्या पद्धतीचा पाऊस अपेक्षित होता तो पाऊस पडलेला नाही। कारण आपण पाहतो की 7 दिवसापासून मुसळधार आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडलेला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती। पण 12 तासाची पाणी 2 इंची वाढलेली आहे। त्यामुळे एक समाधान व्यक्त केलं जात आहे। पुरेसा पाऊस पडलेला आहे 7 दिवसातला। पण इथून पुढे जर 4-5 दिवस अशाच पद्धतीनं पाऊस पडला असता तर मात्र आपण पाहतो की पंचगंगा नदीची पाणी दिशेने जात होती। पण तो जी अडचण आहे ती सध्याच्या घडीला टळलेली आहे। पण पश्चिम भागात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळं धरणं जी आहेत ती समाधानकारक भरलेली आहेत। खरं तर राधानगरी धरण हे सुरुवातीला 17 ते 18% इतकं होतं 7 दिवसापूर्वी। पण आता त्याच धरणाची पाणी पातळी 52% गेलेली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती आहे। वारणा धरण देखील त्या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात भरताना दिसते। त्यामुळे समाधान व्यक्त केलं जाते। पण पावसाची उघडीप ही देखील समाधान देणारी गोष्ट आहे। कारण अचानक पाऊस सुरू झाला। बळीराजा या पावसाची वाट पाहत होता, पण त्याला पेरणी करण्यासाठी वेळ मिळालेला नव्हता। पण आता जी उघडीप दिलेली आहे ती बळीराजासाठी खूप महत्त्वाची आहे। पण इथून पुढच्या काळामध्ये पेरणी करताना काळजी घ्या अशा प्रकारचं आवाहन हवामान खात्याने केलेलं आहे। त्यामुळे बळीराजा ही काळजी घेऊनच आपली पेरणी करेल। पण दुसरीकडे मात्र आपण जर पाहिलं सध्याची पंचगंगेची पाणी पातळी जी ती 36 फूट 6 इंच आहे। त्याच्यामुळे अनेक मार्गावर आजही आपण पाहतो की पाणी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक जी आहे ती वेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। 60 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत। संत गतीनं पाणी वाढते। पण पंचगंगेची जी पाणी पातळी आहे ती इशारा पातळीकडे अद्यापही सुरू आहे। ठीक, प्रताप धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।